गेल्या 20 दिवसांपासून दिल्ली येथील जंतर मंतर येथे या ठिकाणी शिक्षण मंत्री केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्यावा यासाठी सोनम वांगचुक या ठिकाणी त्यांनी आंदोलन सुरू केलं होतं। त्या निमित्ताने गेल्या 20 दिवसांपासून हे आंदोलन सुरू असल्या कारणामुळे या ठिकाणी आज प्रत्यक्ष केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज राजीनामा दिला आहे। त्या अनुषंगाने आज जळगाव शहरातील कावेरत्न चौकामध्ये एक विद्यार्थी जल्लोष करताना पाहायला मिळत आहे। या ठिकाणी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी या ठिकाणी रस्त्यावरील दुचाकीधारकांना चॉकलेट वाटून या ठिकाणी जल्लोष केल्याचे पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकता की या ठिकाणी यूथ म्हणजे तरुण विद्यार्थ्यांनी या ठिकाणी त्यांना जे आंदोलन केलं त्या ठिकाणी त्यांना यश मिळालं आहे। या अनुषंगाने या ठिकाणी आज कावेरत्न चौकामध्ये जवळपास गेल्या 1 ते 1.5 तासापासून या ठिकाणी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात जल्लोष करत असल्याचे पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकतो की या ठिकाणी भर पावसामध्ये असताना देखील या ठिकाणी विद्यार्थी हे मोठ्या प्रमाणात जल्लोष करत आहेत। आपण काही विद्यार्थ्यांशी आपण संवाद साधणार आहोत। आपल्या मागे काही विद्यार्थी आपण त्याची संवाद साधणार आहोत। काय सांगाल ताई, तुमचा या ठिकाणी जंतर मंतर येथे दिल्लीमध्ये चालू असलेले जे आंदोलन आहे त्या ठिकाणी यश मिळाले, आज केंद्रीय जे मंत्री आहेत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला, काय सांगाल? आम्ही सांगू सरकारला या देशातल्या युवा पिढीने जेनझी पिढीने झुकवलं आहे। ज्या इतके पेपर लीक होत होते, 20 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आणि केव्हापासून ही मागणी विद्यार्थी करत होते, आज 25 पेक्षा जास्त दिवस झाले। त्या अन्यायाविरुद्धच्या लढाईला आज यश मिळालं आहे, पण हा यशाचा पहिला टप्पा आहे। पहिली मागणी सध्या पूर्ण झाली आहे, धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला आहे, पण आमच्या पुढच्याही मागण्या आहे। आज आपल्याला हे लक्षात घ्यायला हवं, आज जे काही चाललंय खरं तर सरकारने सामान्य लोकांच्या शिक्षणाचा बाजार मांडलाय। NEP 2020 धोरण असो किंवा आज जे होणारं खाजगीकरण असो किंवा शिक्षणावरचा जो खर्च आहे जो दिवसेंदिवस कमी होत चाललाय, यातून सामान्य वंचित मुलांचं शिक्षण थांबतंय। आजही मुलांना पाहिजे तसं नोकरी आणि शिक्षण मिळत नाही, पेपरवर पेपर लीक होत आहे। सरकारी जागांवरच्या भरती आज भरल्या जात नाहीये। त्यामुळे आमचं म्हणणं आहे सरकारला, आम्ही आज धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागितला, ही पहिली लढाई पूर्ण झाली आहे, पण अजून पुढच्या लढाईसाठी सरकारने तयार राहावं। आजची जेनझी पिढी युवा पिढी थांबणार नाही आणि आम्ही आमचा लढा मागून ठेवू। हे शिक्षण सर्वांचं आहे आणि हे संविधान आपल्याला देतं आणि ते मिळायलाच पाहिजे। संविधानाच्या माध्यमातून जे हक्क आहे आम्हाला तो मिळाला पाहिजे, याच पद्धतीने गेले या आंदोलनामध्ये 20-21 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे, त्यांच्या संदर्भात आपण काही प्रतिक्रिया जाणार आहोत। दादा, काय सांगाल, यामध्ये आंदोलनामध्ये 21 जणांचा मृत्यू झालेला आहे, त्यांच्या संदर्भात काय सांगाल, काय मागणी आहे त्यांच्याबद्दल? आता आमची पुढील मागणी अशी आहे की जे 21 विद्यार्थी वारले आहे त्यांच्या प्रत्येकी 1 करोड रुपये त्यांना मोबदला दिला पाहिजे आणि त्यांच्या घरात प्रत्येकी एक सरकारी नोकरी दिली पाहिजे, जेणेकरून त्यांचं पुढचं जे घर ते भागेल त्यांच्या पडावं। गेल्या 20 दिवसांपासून जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनामध्ये काही पोलीस कर्मचारी किंवा सरकारी अधिकारी असेल त्यांच्याकडून महिलांना देखील गैरवर्तन वर्तन करण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी त्यांना देखील मोठा अन्याय सहन करावा लागला। आपल्या समोर काही महिला आहेत, त्यांच्याकडून आपण काही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। ताई, काय सांगाल, ज्या ठिकाणी जंतर मंतर ठिकाणी आंदोलन झालं त्या ठिकाणी असभ्य वर्तन करण्यात आलेलं सरकारी कर्मचाऱ्यांकडून, काय सांगाल? भरपूर पोलीस ऑफिसरनी भरपूर महिलांवरती खूप वाईट पद्धतीने त्यांना मारहाण पण केली आहे। एका पोलीस ऑफिसरने त्यांना कानाखाली सुद्धा वाजवली होती, ते सुद्धा सरकार आता ॲक्शन घेते आहे आणि भरपूर फिमेल्सला भरपूर तिथं त्रास झाला आहे। त्याच्या विरोधात पण आम्ही लढू आणि याच्यापुढे आता आमची पहिली मागणी मान्य झाली आहे। याच्यापुढे आम्ही कोणताही अन्याय सहन करून घेणार नाही आणि प्रत्येक विषयावर आम्ही आवाज उचलू आणि आमचा आवाज सरकारने ऐकावाच लागेल आणि ॲक्शन घ्यावीच लागेल। आम्ही रेडी आहे, तुम्ही सरकार पण तुम्ही रेडी होऊन घ्या, आम्ही सगळं अपोजिशन करू आणि आमचे सर्व मान्य जे आम्ही ते मागवून घेऊ आणि याच्यापुढे आम्ही काहीच चुकीचं सहन करणार नाही, कधीच नाही। दरम्यान गेल्या हे जे आंदोलन सुरू होतं त्या पद्धतीने आम्हाला जो अन्याय चालू होता तो अन्याय आम्ही याच्यापुढे कुठल्याही पद्धतीने सहन करणार आहे। या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सांगितलं की जो लढा आम्हाला गेल्या 20 वर्षापासून चालू होता त्याला यश मिळालं, हेच आमचं चांगली गोष्ट आहे। त्यामुळे भविष्यात देखील असाही अन्याय जर सुरू असला तर आम्ही याच पद्धतीने अन्याय सहन करणार नाही आणि आंदोलनाचा पवित्रा आम्ही हातात घेणार आहेत। जितेंद्र कोतवाल, LS मराठी, जळगाव।